नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यवन रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आजच्या आपल्या बिझनेस मंत्र सेगमेंटमध्ये महिलांना दिशा देणाऱ्या उद्योजिका स्वाती सौदागर मॅडम यांना आमंत्रित केलेलं आहे. स्वातीताई नमस्कार. नमस्कार. मनपूर्वक स्वागत तुमचं. आणि स्वातीताई चेंबूरच्याच आहेत आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे, कारण सांगलीच्या असल्या तरी त्यांनी पूर्ण आयुष्यभर ते चेंबूरसाठी कार्यरत आहेत आणि महिलांना जसं मी म्हटलं तसं नवीन दिशा आणि एक मार्ग देण्याची महत्त्वाची कामगिरी त्या बजावत असतात. एकंदरीतच महिलांसाठी जे एक सक्षमीकरण म्हणा, महिलांना उद्योजिका बनवण्याचं जे महत्त्वाचं काम आहे तर त्या स्वातीताई करत असतात. तर आज त्यांचा सगळा जीवन प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. स्वातीताई, अगदी असा प्रश्न विचारायला आवडेल की तुम्हाला महिलांसाठी काहीतरी करावं ही किंवा ही प्रेरणा कुठून मिळाली? सर्वात प्रथम FM रेडिओमध्ये तुमचं सर्वांचं मला बोलवल्याबद्दल एक आभार आहे. थँक्यू. महिलांसाठी करायचं म्हणजे मी स्वतः एक महिला आहे. हो. मी मोठ्या एका घरात चाललेलं आहे. आपण एक महिला जर घरात सक्षम झाली तर तिचं पूर्ण कुटुंब हे व्यवस्थित होतं. ती मुलांना योग्य शिक्षण देऊ शकते आणि हे केवळ तिच्या एक रोजगारासाठीच जर ती स्वतःच्या पायावरती उभं राहिली, रोजगाराच्या निर्मितीतून, तर ती सक्षम होऊ शकते. असं आहे की शहरी भागामध्ये सर्व बऱ्यापैकी महिला सक्षम असतात. बरोबर, नोकरी व्यवसाय करत. पण विषय तो की जो ग्रामीण भाग आहे, जो फक्त शेती प्रधान आहे, जिथे काहीच शेतीशिवाय दुसरा कुठलाही व्यवसाय नाही, अशा महिलांचा मला पूर्वीपासूनच जरा जास्त एक डोक्यात विषय होता. माझं बालपण तिकडे गेल्यामुळे आणि त्यांच्यासाठी काहीतरी करावं हे पूर्वीपासून होतं. घरच्या लोकांनी खूप चांगलं मला सहकार्य दिलं आणि त्याच्यानंतर मी शेतकरी महिलांसाठी करायचं ठरवलं. एक असा मी असा भाग निवडला की जिथे आजही त्या गावामध्ये बस व्यवस्था नाहीये, बऱ्याच गोष्टी मागासलेल्या आहेत आणि महिलांना फक्त चूल आणि मूल एवढंच माहिती. अशा ठिकाणी बऱ्याच तांत्रिक गोष्टींना अडचणी आल्या, पण गावाने पूर्ण सहकार्य केलं आणि गावामध्ये आपली पहिली फॅक्टरी उभी झाली गारमेंटची. महिलांना, ज्या महिलांनी आयुष्यामध्ये फक्त खुरपं घेतलेलं आहे, ज्यांना माहितीच नाहीये, अशा महिलांना ट्रेनिंग देणं खूप मोठं होतं. मुळात म्हणजे अशा महिलांना घरातून बाहेर त्यांच्यामध्ये त्यांच्याकडे त्यांच्या मनामध्ये ते रुजवणं की रोजगार काय आहे आणि त्यांना पैशाची भाषा, म्हणजे तुम्ही पैसा स्वतः कमवता, त्याच्यानंतर तुम्ही स्वतःचं कसं फॅमिलीचं संगोपन करू शकता, ह्याच्यामध्ये बरेच दिवस गेले. त्याच्यानंतर महिलांना ट्रेनिंग दिलं आम्ही. ट्रेनिंगमध्ये पण आम्ही त्यांना काही एक ठराविक रक्कम दिली की जेणेकरून त्यांना त्याचं एक महत्त्व कळेल. त्याच्यानंतर महिलांच्याकडे आम्ही छोटे छोटे काही पार्ट्स बनवून घेतले कपड्याचे आणि त्याच्यातून ते निर्मिती करून मला सांगायला खूप अभिमान वाटतो की ज्या महिलांनी बनवलेले जे कपडे होते हे साता समुद्रा पलीकडे जाऊन पाकिस्तानच्या कतार यासारख्या ठिकाणी मी काम केलेलं आहे. म्हणजे मला हा सर्वात मोठा एक अभिमान होता की माझ्या महिलांनी बनवलेला जे ड्रेसेस आहेत ते कतार सारख्या ठिकाणी, आणि हे गेली 15 वर्ष माझं काम झालेलं आहे त्याच्यामध्ये. शासनाने खूप सारं त्याची दखल घेऊन अवॉर्ड्स पण दिले आणि एक महिला करता करता अशा पूर्ण गावामध्ये भरपूर महिला माझ्याकडे. महिलांच्या प्रश्नासाठी आम्ही काही योजना पण केल्या. महिलांचे काही लहान मुलं आहेत, त्या सोडून येऊ शकत नाही, म्हणून आम्ही त्यांच्यासाठी अंगणवाडी तयार केली, छोटी शाळा तयार केली. ज्या वृद्ध महिला आहेत जे फक्त फॅमिलीवरतीच त्यांना अवलंबून आणि अशा वृद्ध महिलांना मुळात म्हणजे कसं की मेडिसिनचं थोडं पैसे लागत असतात. बरोबर. त्यांच्याकडे त्यांनी स्वतः मुलांना वाढवल्यामुळे त्यांना एक तो आजीपणाचा अनुभव असतो. आम्ही त्यांना आम्ही आजी ज्या आहेत त्यांना पण आम्ही घेऊन त्यांना ते काम दिलं की तुम्ही आजी म्हणून, आणि त्यांना ती माया पण एक देऊ शकतात. आणि मग जी महिला काम करते ती शांतपणे आणि कुठल्याही ह्याच्यामध्ये माझं मूल इथे सुरक्षित आहे, इथे एक महिला सांभाळते आहे आजी म्हणून, असं म्हणून आम्ही समाजातल्या प्रत्येक महिलांसाठी तो विचार करून आम्ही तो एक रोजगार केलाय. वृद्ध महिलांसाठी केलाय, ज्या महिला काहीच ज्यांना मशीनचं नाही आहेत, त्यांना बाकीच्या पॅकिंग आहेत. त्याच्यानंतर अशा पण काही महिला आहेत की सगळ्या महिलांच्या हाताला चव असते, तर त्यावेळेला आम्ही गव्हर्नमेंटचं MTDC मार्फत ब्रेड अँड बटर ही संकल्पना अवलंबून एक हॉटेल रिव्हरव्ह्यू नावाची आम्ही स्थापना केली. याच्यामध्ये संपूर्ण महिलांनाच आम्ही काम दिलेलं. आतापर्यंत मी फक्त महिलांच्यासाठीच काम करते. महिलांना
त्याही महिलांना आम्ही रोजगार देऊन हम्म. म्हणजे स्वयंपाक बनवण्याचं आणि त्यातून आम्ही हॉटेलची निर्मिती, हम्म. मराठमोळे पदार्थ वगैरे देऊन आम्ही अच्छा. त्याही मला शासनाने गौरवलेलं आहे. बरं. त्याच्यानंतर असं झालं की कोविडचा काळ आला. हा हा. कोविडच्या काळानंतर सगळं व्यवस्थित ठप्प बंद झालं झालं. होतं. आणि बरोबर, हा. त्यावेळेला खऱ्या अर्थाने गरज होती. हा. मुंबईसारख्या ठिकाणी कोविड नंतर मुंबईतील माझं पहिलं एक्झिबिशन आहे. हम्म. चेंबूरसारख्या ठिकाणी महिला समाजमध्ये अच्छा. हॉलमध्ये हा. आम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्रातून सगळ्यांना आवाहन केलं होतं की तुम्ही या एक्झिबिशनमध्ये भाग पार्टिसिपेट घ्या. करा. बरोबर. खूप महिलांनी भाग घेतला हा. आणि समस्त चेंबूर आणि किंवा बऱ्याच बाहेरच्या लोकांनी सहभाग 3 घेतला. दिवस सहभाग घेऊन आम्हाला त्याचं प्रोत्साहन दिलं. हम्म. विना शुल्क दिलं, कोणतेही त्यांच्याकडून अच्छा. मानधन न घेता. बरं. उद्देश हाच होता की प्रत्येक महिलांनी आपल्या कलेला वाव हा. देऊन हम्म. तो आपल्या समाजापर्यंत, त्यांची कला समाजापर्यंत पोचवावी. यावी आणि हम्म. त्यातून त्यांना एक उत्पन्नाचं साहित्य व्हावं. हम्म. आणि ते सक्सेस झालं आणि खूप महिलांना त्यातून स्वतःचे काही जे त्यांनी प्रॉडक्ट बनवलेले हा. होते घरगुती आहे, बरं. त्यांना आर्थिक मागणी चांगली आली. वा. आणि त्याच्यामध्ये अजून एक मला सांगायला खूप आवडेल. हा. प्रामुख्याने मला त्याचा गर्व वाटतो की आम्ही मतिमंद आणि हँडिकॅप एका अच्छा. संस्थेला आम्ही इन्व्हाइट केलेलं. बरं. हा. त्यांच्याकडे त्यांनीही काही म्हणजे महिलांनी त्यांच्याकडे जे काही जे अशा अपंग आहेत त्यांनी स्वतः तोरणं वगैरे बनवलेली आहेत. बरं. आणि त्याचा गणपतीच्या वेळेला आणि आम्ही त्यांना खूप फायदा झाला आणि ते माझ्यासाठी जास्त खूप हा, की एक मला समाधानकारक. पोच पावती हा, मिळाली होती की बरं. मला काहीतरी मी एवढं छान काम करू करू शकते. शकते. मॅडम, तुम्ही उल्लेख केला तो गारमेंटचा, म्हणजे तुमचा मेन व्यवसाय जो आहे, म्हणजे महिला सक्षमीकरण, महिला बचत गटांसाठी तुम्ही काम करता. तुमचा जो गारमेंटचा व्यवसाय आहे त्यातून तुम्ही एक्सपोर्टही करता, त्याविषयी मी तुम्हाला विचारणारच आहे. पण गारमेंट क्षेत्रात नेमकं काम कशा पद्धतीने चालतं? कारण आतापर्यंत ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये पुरुषांची मक्तेदारी होती, पण गारमेंट क्षेत्रात महिलांनी काम करणं ही आमच्यासाठी खरंच नवीन गोष्ट आहे. तर गारमेंट क्षेत्र कसं असतं आणि त्याची लेनदेन कशा प्रकारे होते त्याविषयी थोडं सांगा. सर्वात प्रथम म्हणजे आपल्या भारत देशामध्ये कॉटनचं भरपूर उत्पादन घेतलं जातं. हा. त्यामुळे कच्चा माल भरपूर उपलब्ध होतो. असतो. हा. दुसरी गोष्ट की आपल्याकडे इथे कुशल कारागीर आहेत हम्म. आणि त्यांचा जो उत्पादन खर्च आहे हा इतर देशापेक्षा अल्प प्रमाणात आहे. अच्छा. आज बांगलादेशांचं जे काही राजकीय ग्लोबल जे काही संकट आले आहे हम्म. त्याचा फायदा आपल्या भारताला मिळतो. अच्छा. दुसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक महिलेमध्ये कुठेतरी सुप्त गुण असतो. हम्म. एक शिलाई हा. धागा वगैरे असतो, ती काही ना काहीतरी करत असते. हा. पण त्या तिच्या सुप्त गुणाला जर आपण एक वाव दिला. आणि हम्म. तेच धागा पकडून आपण जर तिला स्वतःच्या पायावरती बघा तर ती नक्की सक्षम होते. हम्म. सुरुवातीला आम्ही महिलांना ट्रेनिंग देतो. हम्म. कुठल्याही प्रोडक्शनचं हा. असतं. ट्रेनिंगमध्ये पण आम्ही त्यांना मानधन दिलं जातं. हा. ट्रेनिंग देऊन त्यांनी बनवलेलं जे काही कपडे आहेत कपडे. तर ते आम्ही मग त्याच्यानंतर आमच्याकडे आम्ही बाहेर एक्सपोर्ट लोक असतात, आम्ही हम्म. त्यांच्याकडून आम्ही ऑर्डर्स घेतो हम्म. आणि त्यातून आम्ही देतो. सध्या माझ्याकडे अमेरिकेची एक गेली काही वर्षापासून सातत्याने एक ऑर्डर आहे वा. जे मी कंटिन्युअस हॉस्पिटलचं काम करते अच्छा. आणि ते कंटिन्यूस माझ्याकडे ती ऑर्डर कायम स्वरूपात वा. असते. त्याही माझ्या सर्व महिलांनी बनवल्या आहेत, काही जेंट्सनी बनवल्या आहेत. हम्म. यातून कसं होतं की महिलांना एक स्थिर उत्पन्न मिळतं. हम्म. बरं. काय त्याच्यातून हा. आणि आपला माल, आपण बनवलेलं सगळं जे साहित्य आहे ते परदेशात जातं, ह्याचे एक नवलाई असते नाही. पूर्वीपासून माझं एक स्वप्न होतं हा. की एक्सपोर्टचं आणि महिलांच्या पूर्ण म्हणतात ना की सहकार्याने किंवा काही हा. आज ते माझं सक्सेस झालेलं आहे. हम्म. आतापर्यंत जेही माझं काम झालेलं आहे हा. हे नावाजलेल्या ब्रँडच्या संदर्भात मी काम केलेलं आहे. हम्म. आणि सातासमुद्र पलीकडे 15 वर्षापासून वा. माझं एक्सपोर्टच काम चालू आहे. हम्म. परदेशाचे जे काही नॉर्म्स असतात की हेच मटेरियल हवं, म्हणजे गारमेंट्स मधलं हेच मटेरियल हवं, ह्या क्वालिटीचं हवं, त्यांचे फार रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात, त्याविषयी काय सांगू शकाल? त्याच्यामध्ये कसं आहे की त्याच्यामध्ये म्हणजे पूर्णपणे सातत्यपणा त्याच्यामध्ये असावं लागतं. हम्म. त्याला टाइम मॅनेजमेंट आहे. हम्म. दुसरी गोष्ट की ते जे तुम्ही प्रोडक्शन बनवलं ते अगदी काटेकोरपणे व्यवस्थितपणे ते बनवलं पाहिजे. बरोबर. कुठेही त्याच्यामध्ये हलगर्जीपणा चालत नाही. हा. याच्यासाठी आम्हाला तज्ञ काही लोकांची हम्म. नेमणूक करावी लागते हम्म. आणि मग आम्ही तसं क्वालिटी कंट्रोल हा. कंपल्सरी आहे. टाइम मॅनेजमेंट मस्त मस्ट आहे, कारण ते जर वेळेवर तुमचा माल नाही गेला हा. तर मग तुम्हाला स्वतःच्या खर्चाने बाय प्लेनने पाठवावं लागतं. हा. ते थोडं कॉस्टली होतं. याच्यासाठी त्यामुळे कसं आहे की या व्यवसायात मस्त तुम्हाला स्वतःचं एक कौशल्य पण दाखवावं लागतं. हम्म.
क्वालिटी ठेवावी लागते आणि टाइम मॅनेजमेंट ठेवावं लागतं. हो. त्याच्याशिवाय तुम्हाला सातत्य त्याच्यामध्ये ठेवणं गरजेचं आहे. अदरवाईज मग ते शक्य नाही. हो. आणखी एक ह्याच अनुषंगाने, एक्सपोर्टच्या अनुषंगाने, की कधी कधी मागणी तसा पुरवठा आपण नेहमी देण्याचा प्रयत्न करतो, पण कधी कधी असंही होतं व्यवसाय म्हटल्यावर मागणी जास्ती असते आणि आपण पुरवठा देऊ शकत नाही, पुरवठा कुठेतरी कमी पडतो, किंवा मग आपल्याकडे पुरवठा खूप आहे पण तेवढी मागणी नाही आहे. आता गारमेंट्स म्हणजे तो जो माल आहे तो किती वर्ष राहू शकतो, तर त्यालाही काहीतरी एक स्पेसिफिकेशन्स असतं, तर त्या दृष्टीने काय मार्गदर्शन करा? याच्यामध्ये कसं आहे की गारमेंट हा व्यवसायामध्ये कसं आहे की कपडा हा लागतो. हो, लागतो. जसं तुम्ही आता सांगितलं की मागणी आणि पुरवठा हा. हे दोन्हींचा पण ताळमेळ करावा लागतो. बरोबर. जेव्हा मागणी भरपूर असते तेव्हा आम्ही आमच्याकडे काही समजा प्रोडक्शन आम्ही हा. नाही, ते माझी कॅपॅसिटी माझ्या फॅक्टरीची एवढीच हा. आहे, तेव्हा आम्ही काय करतो, बाहेर काम देतो. आणि याचं एक मला एक छान उदाहरण द्यायचं असं आहे हा. की जेव्हा मी सांगलीमध्ये एक माझी फॅक्टरी जेव्हा ओपन केली होती हा. महिलांच्यासाठी, तेव्हा मला टोटली महाराष्ट्रातून काम भरपूर आलं होतं की तेव्हा माझ्याकडे माझी म्हणजे संख्या मला कमी होती. मग त्यावेळेला मी 7 गावांना मी माझ्यातर्फे काम दिलेलं. अच्छा. हा. पण हे आपल्याकडं ते आपल्याला तेवढी कौशल्य असावं की आपण दुसऱ्यांना काम देतो, दुसऱ्यांना रोजगार देतो, आणि त्यातून रोजगाराची भरपूर मोठी एक निर्मिती झाली होती. तेव्हा मागणी जरी किती तुम्ही असेल तर तुमच्यामध्ये जर सक्षम थोडं करायची क्वालिटी असेल तर तुम्ही ती पुरवठा नक्की करता. ज्यावेळेला पुरवठा कमी असतो त्यावेळेला इतरही बाकीचे ऑर्डर्स असतात जे आपल्या लोकलमध्ये आहेत, तेही करू शकतो. काही आम्ही सामाजिक कार्यक्रम करतो. सध्या आता आमचा सामाजिक उपक्रम असा चालू आहे की जे आमच्याकडे थोडंसं मटेरियल उडतं फॅब्रिक, त्याच्या आम्ही ज्या घरगुती महिलांना आम्ही पिशवी बनायचं देतो. त्याच्यामुळे एक पर्यावरणाला आम्ही पूरक प्लास्टिकचा न वापर करता कपड्याचा वापर करतो, जेणेकरून ती पिशवी त्या कुटुंबाला परत वापरता. अच्छा. हे जे आम्ही बॅग बनवले आहेत याच्यातून आम्ही एक पुटी अनाज म्हणून आम्ही चालू केलेली योजना आहे की जे रेल्वे स्टेशन वरती, जे मंदिराच्या बाहेर पूर्ण ज्यांना काहीच नाहीये, ज्यांना राहण्याचं ठिकाण नाहीये, काहीच नाही, अशांना आम्ही एक फक्त जनसेवा म्हणून आम्ही हे चालू केलेलं आहे. त्याच्यामधून आम्हाला थोडस आम्ही लोकांनी आमच्याकडे काही थोडस एक उत्पन्न धान्याचं करून दिलं, आम्ही ते फक्त पोहोचवतो आणि त्याच्या करून त्या एका कुटुंबाला ऍटलिस्ट एका वेळेस तरी 2 वेळेस तरी जेवण उत्पन्न होतं. ही एक आम्ही छोटीशी सेवा आता सध्या चालू केली. अशाच तुमच्या योजनांबद्दल आणि सामाजिक कार्याबद्दल अधिक जाणून घेऊया. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. प्रेक्षको, आज आपण बिझनेस मंत्र सेगमेंटमध्ये स्वाती सौदागर मॅडम यांना आमंत्रित केलेलं आहे. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण बिझनेस मंत्र सेगमेंटमध्ये स्वाती सौदागर मॅडम यांना आमंत्रित केलेलं आहे. मॅडम, स्वयंसिद्ध महिला सेवा संस्था ही तुमची आहे आणि स्वयंसेवी या कार्य सगळं तुम्ही करत असता, तर नेमकं या संस्थेचं कार्य कशा स्वरूपात आहे त्याची थोडी आयडिया द्यावी. साधारणपणे 15 वर्षापूर्वी याची स्थापना मी ग्रामीण भागामध्ये केली, महिलांना एक विचार करून. आज त्या अंतर्गत काही आम्ही योजना काही ग्रामीण भागातून पण केले, जसे की गारमेंट व्यवसाय आहे, ब्रेड अँड बटरचं व्यवसाय सांगितलं आहे, पाळणाघर, अंगणवाडी, ह्या सगळ्या त्या अंतर्गत आम्ही केलेल्या आहेत. शिवाय शहरी भागामध्ये बोलाल तर मध्यंतरी आम्ही जे पोलीस स्टेशन आहे, चौकी आहे, तर तिथेही एक कॅन्टीन असतं जे बऱ्यापैकी ते बंद असतं. आम्ही तिथल्या काही आमदारांना त्यांना थोडस विश्वासात घेऊन आम्ही रिक्वेस्ट केली आहे की आम्हाला आमच्या ज्या पोलीस जो आमचा वर्ग आहे त्यांच्या पण ज्या काही महिला आहेत, म्हणजे त्यांच्या घरातील जे काही त्यांच्या घरातील स्त्रिया वगैरे आहेत, तसं त्यांना काही आता नाहीये विषय रोजगाराचा नाही, त्यांच्या मार्फत एक ते कॅन्टीन चालवावं आणि समस्त आपला जो पोलीस वर्ग आहे त्यांच्यासाठी हायजिनिक आणि डाएट असलेलं एक त्यांना ब्रेकफास्ट वगैरे मिळावा, यासाठी पण आम्ही प्रयत्न केलेले आहेत. त्याच्यामध्ये आम्हाला स्थानिक जे काही आपले पॉलिटिकल त्यांनी पण मला चांगलं सहकार्य केलं, कारण त्यांच्या ड्युटीमध्ये बदल असतो, कामाच्या वेळेत बदल असतो. सध्या तरी म्हणाल तरी मुंबईमध्ये सर्वात मोठा जो एक भार आहे तो पोलीस वर्गावरती, तर ते स्वतःची तेवढी काळजी घेत नाही. कुठेही आज बघाल तर ते मग हायजिनिक फूड नाहीये, कुठे वडापाव वगैरे,
तर त्यांच्या कॅन्टीनमध्ये जर आपण पौष्टिक व्यवस्थित जर अन्न दिलं हा. आणि हेच काम जर आपण त्या महिलांना दिलं तर एक बरं. महिलांना रोजगार पण मिळतो, पोलीस वर्गालाही चांगलं अन्नधान्य हा. म्हणजे फूड मिळेल आणि बरं. त्याचं एक मेंटेन पण राहील. हा एक आमचा छोटासा प्रयत्न त्याच्यामध्ये सध्या हा. चालू आहे करायला. आणि तुम्ही हॉटेल रिव्हरव्ह्यूचा उल्लेख केला, त्याचबरोबर ते तुम्ही स्पोर्ट्स आणि हेल्थ सेंटर सुद्धा सुरू केलेलं आहे, तर त्याविषयी थोडंसं सांगा. त्याच्यावर तिथे कसं झालं की जो तरुण वर्ग आहे तर त्यांनाही त्यांचा एक शारीरिक कारण थोडंसं सांगली वगैरे भाग हा थोडं कुस्त्यांसाठी खूप हो, प्रसिद्ध आहे प्रसिद्ध आहे. आणि ती भावना कुठेतरी त्यांच्यामध्ये यावी हा, आणि हा. त्याच्या तिथे मुलांच्या मध्ये शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी हा. आणि त्यांना एक जिम, आता इकडे शहरामध्ये हो, सगळीकडे gym जिम असतं, आहे, हो. पण तिकडेही त्यांच्यामध्ये ती भावना यावी हम्म. म्हणून मी त्याच्याच अंतर्गतामध्ये आम्ही पण एक तिथे हा. जिमची स्थापना केली की तिथल्या मुलांना आणि काही मुलांना तिथे रोजगार पण मिळतो, हम्म. काही ट्रेनिंग मिळतो, मग ते दुसऱ्या गावात आहे. त्यामुळे एक गावामध्ये बऱ्यापैकी आम्ही महिला, लहान मुलांना, हा. वृद्ध महिलांना आणि तरुण वर्गाला असं संकल्पना धरून एक संस्थेमार्फत आम्ही तो उपक्रम केलेला. हा. आणि MTDCC सुद्धा तुम्ही संलग्न आहात, तर त्यामार्फत काय प्रकल्प असतात हो, तुमचे? मी प्रॉपर मुंबईचीच आहे, हा. त्यामुळे मुंबईतून की आपल्या ग्रामीण भागातील महिलांना काय देऊ शकतोय, हा, हा. कितपत मी कार्य करू शकते, हम्म. तेव्हा मला MTDCची मला एक माहिती होती. हम्म. MTDC कडून आम्ही ते एक संकल्पना घेऊन हा. त्यांचं त्यामार्फत त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही ग्रामीण महिलांना हा. जे पर्यटन स्थळ म्हणून डिक्लेअर होतं त्या ठिकाणी तुम्ही ब्रेड अँड बटरची व्यवस्था करता. बरं. आज महाबळेश्वर किंवा जे काही पर्यटन ब्रेड अँड स्थळ. बटरची हो. केली जाते, पण ग्रामीण भागामध्ये पण ती व्हायला पाहिजे. बरोबर. हो. फक्त MTDC कमर्शियलचा न टच होता, तो ग्रामीण प्रत्येक भागापर्यंत पोहोचवला जावा बरं. आणि त्यामार्फत उद्देश एकच होता की महिलांना त्यातून रोजगार मिळेल. हम्म. आणि त्याची आम्ही संकल्पना राबवून रिव्हरव्ह्यूची स्थापना केली, अच्छा. पण त्याला आम्ही टच दिला MTDCचा की हा. जेणेकरून आम्ही त्या महिलांच्या हाताला पण सवय आहे आणि त्या महिलांना काम देऊन आम्ही तो एक रोजगार केला. हो. आणि जेव्हा आपण फिरायला जातो तेव्हा MTDCच्या रिसॉर्ट्समध्ये राहतो, तिथे आपल्याला जर पौष्टिक अन्न मिळालं म्हणजे खाण्याला, हो. तर ते किती सोयीस्कर होईल. म्हणजे फिरण्याची मजा, आपण कधी फिरायला गेलो आणि आजारी पडलो असं झालं तर फार हे होईल. तिथे आता कसे की काही कोल्हापूर जवळ आहे, नरसोबाची वाडी म्हणजे हा. ते तिथले जवळचे ठिकाण आहेत. हा. पर्यटन स्थळ आहेत. हा. आपण तो मेन काय केलं की जरी तिकडून जरी लोक आले तरी त्यांनी आपला इथे एक स्वाद घ्यावा हम्म. आणि हायजिनिक आणि चांगलं फूड त्या महिलांनी बनवलेलं हा. ते कोणालाही नक्की आवडतं, ते बाहेर बरं. म्हणजे येणाऱ्या पर्यटकांनाही त्याचा फिरण्याचा आनंद हो. आणि जेवणाचा आनंद असं दोन्ही ते घेऊ शकतात. नक्कीच खूप म्हणजे मला पण पर्सनली आवडली, कारण मी पण जेव्हा आपण फिरायला जातो तेव्हा MTDC मध्ये राहतो, पण तिथे आपल्याला जर बाहेर हॉटेलमध्ये जेवण्यापेक्षा जर तिथे चांगलं मिळालं तर सगळ्यांनाच आवडणार जेवण आहे. नक्कीच चांगलं आहे. हो. आता तुम्ही एक्सपोर्टच्या क्षेत्रात कार्यरत आहात, तर शासनातर्फे काय योजना आहेत की एक्सपोर्टसाठी तुम्हाला काही मदत होते का शासनातर्फे, ते थोडंसं सांग. शासनातर्फे ऍक्च्युअली खरं सांगू, गव्हर्नमेंटने एवढ्या छान छान स्कीम दिलेल्या आहेत, त्या फक्त महिलापर्यंत पोहोचल्या पोहोचल्या पाहिजे. हा. आता मेक इन इंडिया आहे, हम्म. परत गव्हर्नमेंटने खूप सारे क्लस्टर्स तयार केलेले आहेत. हम्म. याचं मोठं उदाहरण म्हणाल तर एक भिवंडीला कोंडगाव म्हणून आहे, तिथे हम्म. अस्मिता टेक्सटाईल म्हणून मोठं पार्क झालेले आहेत अच्छा. खूप मोठ्या पद्धतीने. तर गव्हर्नमेंटनी खूप मोठा पुढाकार घेतलेला आहे. हम्म. फक्त कसं आहे की ते महिलांनी पुढे येणं आहे. हम्म. खूप साऱ्या फायदा आहेत आणि त्या पोचवल्या तर प्रत्येक महिला ही या क्षेत्रामध्ये येऊन हम्म. मोठी म्हणजे तिथे स्वतःचा एक रोजगार हा. करून ती स्वतः एक तयार करून ती इतर महिलांना रोजगार देऊ शकते. अच्छा. आता याच्यामध्ये पण काही अशा आपल्या मराठी उद्योजिका ब्रँड आहेत. हा. उद्योजिका आहेत की मला छान नाव आवडेल की अनिता डोंगरे म्हणून आहेत, हा, हा. ज्या या व्यवसायाची तर त्याही मराठी महिलाच आहेत. हो. त्यांनी स्वतः याची उत्पन्न एक ब्रँड उत्पन्न करून इतर भरपूर अच्छा. महिलांना त्यांनी प्रोत्साहन दिलेलं आहे. बर. प्रत्येक महिलेमध्ये आहे की तिने स्वतः पण याचं एक हा. म्हणजे स्वतःचं प्रशिक्षण घेऊन हम्म. स्वतःचा ब्रँड काढू शकते हो. आणि ती आपल्या आसपासच्या जवळच्या महिलांना सुद्धा ती ट्रेनिंग देऊन ती हम्म. एक रोजगार निर्मिती करू करू शकते. शकतात. हो. त्यामुळे मला असं वाटतं की समाजामध्ये हे इतकं सुंदर क्षेत्र आहे हम्म. की एक महिला ही दुसऱ्या महिलांना प्रगत करून ती आपल्या हम्म. आसपासचा परिसर पण ती प्रत्येक महिलांना रोजगार देऊन ती प्रगत करू शकते. हा. आणि हे खूप मोठं एक चांगलं हे आहे, काय म्हणतात की क्षेत्र आहे हा. महिलांना पुढे यायचं. हा. स्वतःच्या काही संकल्पना असेल तर त्यांनी आपलं स्वतःचा ब्रँड पण काढू शकतात. हा. हा. आणि मला
खूप जण विचारतात की कपडाच का, तर माझं असं, मी पूर्वी म्हणायचे लोकांना हा. की जोपर्यंत पृथ्वीवरती लोक आहेत तोपर्यंत गारमेंट हा व्यवसाय चांगला चालूच राहणार. कारण हो. ती नेसेसरी गरज आहे. Necessary, हो. आणि रोज नवीन नवीन मार्केटमध्ये हम्म. आल्यानं ब्रँड येतात किंवा हा. फॅशन्स येतात, हा. तर तेही महिलांना उत्सुकता आहे आणि त्याच्यामध्ये कार्य करायला खूप मोठं एक आव्हान पण आहे. हा. आणि हे क्षेत्र खूप महिलांना आगे घेऊन म्हणजे पुढे घेऊन जाणार आहे. तरी सुद्धा व्यवसाय म्हटला की त्याला काही लिमिटेशन्स म्हणा किंवा काही अडथळे नेहमीच येतात. आणि महिला व्यवसाय करते म्हटलं की अजूनही तशी मानसिकता तयार, म्हणजे आपण बाहेर परदेशात पाहतील महिला उद्योजिका बऱ्याच आढळतात, पण आपल्या भारतामध्ये तशी मानसिकता नाही आहे. अरे कशाला गेलं पाहिजे हे, असं एक थोडंसं आहे की तुला सगळं आहे ना, मग तू व्यवसाय कशाला करायला पाहिजे, असं थोडी मानसिकता आहे. तर ती बदलण्यासाठी महिलांनी नेमकं काय करणं गरजेचं आहे? हे मानसिकता ही खूप पूर्वीपासून आहे. पण याच्यामध्ये कसं आहे की जर महिलांनी स्वतःच्या मनाने ठामपणे निर्णय घेतला हा. तर ती काहीही करू शकते. अच्छा. काहीही म्हणजे ती साता समुद्र आपल्याकडे जाऊन स्वतःचं ब्रँड करू शकते, अशी भरपूर हा. उदाहरणं आहेत. हम्म. पण याच्यामध्ये कसं आहे की महिलांनी पाऊल पुढे घेणं गरजेचं आहे. गरजेचं. आणि ते स्वतःसाठी नाही तर एक आई जर तुम्ही उद्योजिका असेल हो. तर तिचं कुटुंब पूर्णपणे हे सुशिक्षित हा. असतं. मुलांचाही दृष्टिकोन असते की माझी आई आज बिझनेस करते, हा. तर तोही बघायचा कल असतो. फक्त महिलांनी थोडंसं धीर करून याच्यामध्ये हम्म. उतरलं पाहिजे. हम्म. आणि सर्वात प्रथम म्हणजे आपण घरच्या म्हणजे हा. घरच्या लोकांनी पण जर त्यांना साथ दिली साथ पाहिजे. दिली खरंच आणि त्यांना आहे. ते पटवून दिलं हम्म. तर सगळ्या महिला करू शकतात. आणि प्रत्येक महिलेमध्ये ती आहे, धमक असते ती करायची. खरं आहे. फक्त थोडासा वाव लागतो, थोडंसं हम्म. ट्रेनिंग लागतं. हम्म. आणि एक तिनं पाऊल जर बाहेर आलं तर आमच्यासारखे बरेच आहेत की हा. संस्थावाले की आम्ही तुम्हाला हात देतो, अच्छा. तुम्ही बाहेर या. पण ह्याच्यामध्ये की तुम्ही महिलांचं सातत्यपणा पाहिजे हो. आणि त्यांना एक स्वतःची हे पाहिजे की नाही मला काहीतरी म्हणायचं आयुष्यात, हम्म. तर हे 100% खरं होतं. हम्म. आणि हे सगळं महिलांच्यावरती असतं आणि होतात. आज आपल्या समजा एका गल्लीमध्ये एखाद्या विभागामधून एक महिला पुढे जाते, तर हो. तिला फॉलो करून तिच्या पाठीमागच्या महिला, तिच्या मैत्रिणी, तिच्या सहकार याही पण येतात. अच्छा. आणि होतं तसं काही नाही. बर. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि बिझनेस मंत्र सेगमेंटमध्ये स्वाती सौदागर यांच्याशी आपल्या गप्पा अशा सुरू ठेवूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ऑन रेडिओ. आचार्य 90 FM. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ऑन रेडिओ आणि आज आपण बिझनेस मंत्र सेगमेंटमध्ये उद्योजिका स्वाती सौदागर मॅडम यांच्याशी संवाद साधतोय. स्वातीताई, आता तुम्ही एवढे वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहात, तुम्हाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे. त्यातले काही मी आपल्या प्रेक्षकांसाठी सांगते. गेस्ट स्पीकर म्हणून त्यांना श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी इथे बोलवण्यात आलं होतं. महाराष्ट्र बिझनेस ग्रुप अवॉर्ड हा 2010 मध्ये त्यांना मिळाला आहे. तसंच गेस्ट स्पीकर म्हणून त्या चेंबूरच्या BMC महिला बचत गटाच्या एम्पॉवरमेंट एक्झिबिशन 2021 साली घेण्यात आलं होतं. त्यासाठी सुद्धा त्या आमंत्रित होत्या. मला वाटतं हा एक वेगळा अनुभव आहे की तुम्ही फॅशन इंडस्ट्रीमध्ये आहात आणि तुम्ही सगळ्या महिला बचत गट किंवा महिलांना सक्षमीकरण, त्यांना सबलीकरणाचं काम करताय आणि सगळ्या म्हणजे खेडोपाड्यातून जाणं किंवा प्रत्येक ठिकाणी जेव्हा तुम्ही बोलवलं जातं एक व्याख्यात्या म्हणून जाणं, गेस्ट स्पीकर म्हणून जाणं, तो अनुभव कसा होता तुमच्यासाठी? आतापर्यंत मला ग्रामीण भागातून बऱ्याच ठिकाणी बोलवणं आहे की महिलांच्यासाठीच होतं, त्यांना प्रोत्साहन, परत काही शब्द सांगण्यासाठी. माझ्या प्रत्येक सांगण्यामध्ये ज्या महिला आहेत, भगिनी आहेत, त्यांना मी प्रत्येक माझ्या एक वाक्यातून एकच सांगते की थोडंसं तुम्ही डेअरिंग करून स्वतःच्या पायावरती स्वतःचा आत्मसन्मान निर्माण करा. ज्यावेळेला तुमच्या मनामध्ये आत्मसन्मान आणि जेव्हा स्वतःच्या पायावरती उभारायची क्षमता होते तर ती अख्खं पूर्ण विश्व बदलून टाकते. सुरुवात आपल्या घरापासून होते, नंतर आपल्या परिसरापासून होते. एवढं सांगायचं आहे की प्रत्येक मी आज जशी आहे, मी हा छोटासा माझा उपक्रम आहे, तर मला समस्त महिलांना बघितल्यानंतर आज तुम्ही स्वतःच्या पायावरती उभा राहण्याची जी काही क्षमता आहे आणि त्याचं जे काही कौतुक आहे हे वेगळंच आहे. स्वतः आत्मसन्मान हा मिळणार नाहीये, तो स्वतः कमवायचा, तो कोणी तुम्हाला देणार नाही आणि घरामध्ये मागून मिळणार नाही आणि बाहेरही घेणार नाही.
हा. ज्या वेळेला महिलांनी तुम्ही स्वतः मनाने ठरवलात की नाही मला, मग ते छोट्या स्वरूपात का असू नका, हा. जरी तुम्ही करा तर ते एक आत्मसन्मान आहे तुमच्यामध्ये, तो थोडा बदल होतो. हा. दुसरी गोष्ट की घरामध्ये पण ऑटोमॅटिक तुम्हाला तो सन्मान मिळायला लागतो. हम्म. एक आयडियल म्हणून तुमचं लाईफ नाही राहू शकत. हम्म. आणि ज्या वेळेला तुम्ही जे काही कमवता त्याच्यातून आपली जी येणारी पुढची पिढी आहे हा. ते पण तुम्हाला आत्मसन्मानानेच बघते. बरोबर. हा. आणि एक महिला ही दुसऱ्या महिलेचं एक काहीतरी एक प्रेरणास्थान होतं बरं. की ह्या महिलेने जर करू शकते तर मी का तर नाही मी करत? का नाही करू शकते. आणि एक महिलाच दुसऱ्या महिलांचं एक प्रेरणास्थान होऊ शकतं. नक्कीच. आणि तुम्ही फॅशन इंडस्ट्रीमध्ये बरीच वर्ष आहात. फॅशन म्हटलं की आम्हाला फक्त फॅशन शोज म्हणजे जे सगळ्या मोठ्या प्रमाणात सगळ्या शहरांमध्ये चालतात ते दिसतात, पण नेमकी फॅशन इंडस्ट्री तुम्ही कसं बघता आणि आता सद्यस्थिती फॅशन इंडस्ट्रीची काय आहे? कारण आपण बघतो सगळ्या मॉल्समध्ये एवढे झगमगाट असतो सगळ्या दुकानांचा, त्यामुळे फॅशन इंडस्ट्री खूप, त्याला भविष्य फार उज्ज्वल आहे फॅशन इंडस्ट्रीचं. फॅशन इंडस्ट्री म्हणजे रोज एक नवीन काहीतरी नवीन एक मार्केटमध्ये असतं. सध्या कसं होतं की ज्या महिला म्हणजे तरुण वर्गाच्या ज्या मुली आहेत हा. ते फॉलो करतात की आज नवीन सिरियल मध्ये trends. काय हो. आहे किंवा तसं आहे पण नाही. त्याच्यामुळे मला असं म्हणायचं की महिलांना अपडेट राहणं खूप गरजेचं आहे. आजूबाजूला काय वातावरण चालू आहे, काय फॅशन चालू आहे. पण फॅशनच्या नावाखाली इतकं पण काही असं हा. नाही की जे आपली संस्कृती धरूनच ती बरं. टिकवली पाहिजे. दुसरी गोष्ट काय असं म्हणायचं की ह्या क्षेत्रामध्ये इतकं अपडेट आणि ऍडव्हान्स राहून ह्याला मार्केट खूप आहे. याच्यामध्ये असं नाही की सातत्यपणे नवीन काहीतरी बनवण्याची जी महिलांच्या मध्ये एक अंगात गुण असतो की हा. मला नवीन काहीतरी क्रिएटिव्ह करायचंय, हा. तर त्यांना हा वाव खूप चांगला आहे. फॅशन शोला आज जे काही मोठमोठे फॅशन शो वगैरे हा. होतात त्याच्यामध्ये मोस्टली माझ्या पाहण्यामध्ये आहे की हा. जास्त ब्रँड वगैरे असतात आणि पुरुषांचं ते मेन साम्राज्य आहे. मला अशी कुठेतरी नेहमी खंत वाटते की महिलांचं पण एक असं एक असावं. व्यासपीठ असावं की जेणे की त्यांनी बनवलेल्या काही गार्मेंट्स त्याचं पण एक प्रदर्शन असावं. आणि हा डोक्यात मी घेतलेला आहे. हा. पण भविष्य काळामध्ये तो एक आहे माझ्या डोक्यात विचार हा. की ज्या महिलांनी नवीन नवीन काही क्रिएटिव्ह बनवलेले हा. आहेत आपल्याच महिलांसाठी एक व्यासपीठ बनवतात. हा. मला अजून एक सांगायचं असं आहे की काही कॉलेजेस आहेत की जसं रहेजा कॉलेज आहेत किंवा बाई कॉलेज, हा. त्यांचे जे काही फॅशन डिझायनिंगचे जे कोर्सेस Courses आहेत आहेत, हा. तिथेही तशा गोष्टी चालतात की तिथेही मुलींना वाव मिळतो की बरं. फॅशन शोच्या हा. मार्फत, आणि मग ते पुढे फॅशन डिझायनर म्हणून हे करतात. दुसरी गोष्ट आहे की मॉलमध्ये जे झगमगाट वगैरे म्हणतात वगैरे, तर तेही कुठेतरी बनवलेलं असतं, फक्त त्यांना समोर एक ब्रँडच्या नावामध्ये ते येतं. पण महिलांनी जर ठरवलं तर तेही त्या गोष्टी करू शकतात. आज मॉलमध्ये ती उडी घेऊ शकते की स्वतःचं ब्रँड आता भरपूर आहेत, बिबा वगैरे असे भरपूर आहेत की ब्रँड ते आलेले आहेत. पण प्रत्येक महिलांनी जर एकच, आणि मला असं वाटतं की एक महिला जर काही महिलांना बरोबर घेऊन एखाद्या व्यवसायाची निर्मिती केली आणि मग त्यातून एखादा ब्रँड केला तर मार्केट आहे. फक्त थोडेसे प्रयत्न करावे लागतात आणि त्याच्यामध्ये सातत्य ठेवावं लागतं. त्याला सिरियल मध्ये म्हणू नका किंवा आपल्या लग्न समारंभात सुद्धा वेगवेगळे कुठले ड्रेसेस तुम्ही वेअर करणार. फॅशन शोचा आपण उल्लेख केलात, पण साध्या घरातल्या लग्न म्हणजे जी मोठी लग्न होतात तिथे हे कॉस्ट्युम्स आपण वेअर करणार, ह्याला सुद्धा कॉस्ट्युम डिझायनर लागतो. त्यामुळे फॅशन इंडस्ट्रीचं भविष्य नक्कीच. महिलांना फॅशन इंडस्ट्रीमध्ये खूप मोठा वाव आहे. आज सिरियल असू दे किंवा आपण स्वतःच्या घरामध्ये पण असू दे, वेडिंग असो, लग्न कार्यामध्ये फॅशन डिझायनर लागतात. आणि मुलींना किंवा महिलांना हा आवडता विषय आहे, तर त्याच्यामध्ये मोठे एक संधी घेऊ शकतो, मोठी झेप आहे, संधी घेऊन काही त्याच्यामध्ये. म्हणजे हे गारमेंट व्यवसाय हा महिलांसाठी एक मोठं दालन, खूप मोठं दालन आहे की तुम्ही केवढं कराल त्याच्यामध्ये कमी. नक्कीच. स्वातीताई, तुम्ही आज आमच्या आचार्य 90 FM मध्ये आलात आणि फॅशन इंडस्ट्रीचं सगळं जे रहस्य आहे ते उलगडून दाखवलं. महिला काय करू शकतात, महिलांची ताकद तुम्ही आमच्या सगळ्यांच्या समोर आणली, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. प्रेक्षक हो, आज बिझनेस मंत्र सेगमेंटमध्ये महिलांना दिशा देणाऱ्या उद्योजिका स्वाती सौदागर मॅडम यांना आपण आमंत्रित केलं होतं. आमची ही मुलाखत तुम्हाला आवडली असेल अशी आशा व्यक्त करते आणि मी आरजे तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद. आचार्य